स्वागत। आज 1 मे महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्व प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा। बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। केंद्र सरकारने देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। देशातील सामाजिक जडणघडणीवर मोठा दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय असल्याचं मानलं जातंय। मनोज जरांगे पाटलांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय। कायदेशीर प्रक्रियेला आमचा विरोध नाही, मात्र ओबीसींचा आकडा फुगवून सांगू नका अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे। जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाला काँग्रेसनं पाठिंबा दिलाय। जातनिहाय जनगणना काँग्रेसची संकल्पना आहे। काँग्रेसची संकल्पना भाजपनं स्वीकारली याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिली आहे। जातनिहाय जनगणना करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारवर दबाव आणला होता। आता आरक्षणावरील 50% मर्यादा हटवायला हवी अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे। जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाची कशा प्रकारे अंमलबजावणी केली जाणार हे केंद्र सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे। या जनगणनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी असं ते म्हटलंय। जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक असून मोदी सरकारच्या निर्णयामुळे मागासवर्गीयांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर काँग्रेसनं या जनगणनेला सतत विरोध केला होता अशी टीका देखील त्यांनी केली। जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानांचे आभार मानलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक निर्णय घेतला। या निर्णयामुळे दूध का दूध पानी का पानी होईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। संविधान बचावच्या उठसूट बाता मारणाऱ्या काँग्रेसची अवस्था आता सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी होणार आहे अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे। आपली वोट बँक सांभाळण्याच्या स्वार्थापोटी काँग्रेसनं अशी जनगणना होऊ दिली नाही असं शिंदे म्हटलं। जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केलंय। राष्ट्रवादीनं जाहीरनाम्यात ही मागणी प्रसिद्ध केली होती। केंद्र सरकारनं निर्णय घेतल्याबद्दल तटकरे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। जातनिहाय जनगणनेची घोषणा केवळ बिहार निवडणुकीपुरती मर्यादित न राहता त्याचा फायदा ओबीसी समाजाला प्रत्यक्षात व्हावा अशी अपेक्षा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे। ही घोषणा हवेत फिरून न जाता प्रत्यक्षात अंमलबजावणी होणं गरजेचं आहे असं वडेट्टीवार म्हटलंय। जातीय जनगणना सरकारकडे नसल्यानं शासकीय योजनेवर मर्यादा येत होत्या आणि त्यामुळे आता ओबीसी मधल्या शेकडो जातींना फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय। केंद्र सरकारनं लवकरात लवकर जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आजचा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे। जातीय जनगणनेवर मंत्री आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केले। चंद्रपूरमध्ये ओबीसी बांधवांनी फटाके फोडून आणि जल्लोष करून जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत केलं। यावेळी ओबीसी बांधवांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसह अनेक ओबीसी बांधवांनी जल्लोष केला। एकमेकांना लाडू भरवत ओबीसी बांधवांनी आनंद साजरा केला। धाराशिवमध्ये शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर तानाजी सावंत यांना स्थान दिलेलं नाही आणि त्यामुळे तानाजी सावंत यांच्या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। अदिती तटकरेंना 1 दिवसासाठी झेंडावंदनाचा मान देण्यापेक्षा कायमस्वरूपी मान द्या। पालकमंत्री पदावरून भाजप नेते पंडित पाटील यांनी ही मागणी केली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि यामुळे खासदार निलेश लंके यांनी विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर इथे 1 ते 4 मे 2025 पर्यंत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाचं यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होतंय। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत। 4 दिवसीय सोहळ्यात विविध कार्यक्रम असणार आहेत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात।
मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्यावरील आरोपांचं खंडन केलंय। फसवणुकीचं प्रकरण 2004चं असल्याचं त्यांनी म्हटलंय। या प्रकरणात सर्व कोर्टाने क्लीन चिट दिल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। महाराष्ट्राच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसनं काढलेली मंगल कलश यात्रा आज साईबाबांच्या शिर्डीत पोहोचली आणि या यात्रेचं मोठ्या उत्साहात शिर्डीमध्ये स्वागत करण्यात आलं। शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच्या मंगल कलश यात्रेमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला। माजी आमदारांसह कार्यकर्त्यांच्या खिशातून चोरट्यांनी पैसे लंपास केले। दरम्यान शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अकोला जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी यात्रेमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी देखील उपस्थिती लावली। दरम्यान त्यांनी राजराजेश्वर मंदिरात महाआरती केली। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते। राज्यातील निवडक बाजार समित्यांमध्ये 1 लाख क्विंटलहून अधिक आवक झाली आणि कांद्याला कमीत कमी 700 रुपयांपासून ते सरासरी 1400 पर्यंत दर मिळाला। मुसळमध्ये वांजी फाईल परिसरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केलाय। यावेळी त्यांनी विरोध दर्शनासाठी 15 मिनिटं लाईट बंद ठेवून आंदोलनामध्ये सहभाग घेतला। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्या सप्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या विविध गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरांच्या विक्रीसाठी नव्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ म्हाडाच्या उपाध्यक्षांमार्फत करण्यात आला। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये 5 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यास क्राईम ब्रांच एसआयटी अपयशी ठरल्यानं उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय। ही दुर्दैवी बाब आहे अशा शब्दात न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत हा जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळे ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या काळामध्ये ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी पालिकेनं पाणी पुरवठ्याचं विभागवार नियोजन केल्यामुळे ठाणेकरांना आता 24 तासांऐवजी 12 तासच पाणी बंदचा सामना करावा लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र घनवट यांची एसआयटी चौकशी केली जाणार आहे। त्यांनी पुणे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याच्या आरोपांची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष चौकशी समितीतर्फे करण्यात येणार आहे। पंतप्रधान मोदी काहीतरी राजकीय हेतू असल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत असं म्हणत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मोदी सरकारवर टीका केली आहे। तर जातीय जनगणना कोणत्या वेळी होणार आहे, केंद्रानं त्यांचं टाइम जारी करावं असंही चव्हाण यांनी म्हटलंय। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरात एका होलसेल किराणा दुकानाला बुधवारी आग लागल्याची घटना घडली। आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालं। नंदुरबारच्या उमरते गावात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। या उत्सवात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। जळगावच्या चाळीसगाव शहर पोलिसांनी मालेगाव रोडवर वाहन तपासणी दरम्यान मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी 42 किलो जप्त केलेला आहे। तर या प्रकरणी मालेगाव येथील शेख नदीम शेख बशीर या आरोपीला अटक करण्यात आली आहे। आता एक सविस्तर बातमी। एटीएम व्यवहारांवर आजपासून नवीन शुल्क लागू करण्यात येणार आहे। आरबीआयच्या नव्या सूचनेनुसार बँकांचे दर जाहीर करण्यात आलेले आहेत आणि मोफत व्यवहार मर्यादा मेट्रो शहरांमध्ये दरमहा फक्त 3 वेळा मोफत असणार आहे। तर नॉन मेट्रो शहरांमध्ये दरमहा 5 वेळा ही सेवा मोफत असणार आहे। मोफत मर्यादेनंतरच शुल्क 23 रुपये आकारण्यात येणार आहे। तर मोफत मर्यादेनंतर 23 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे। आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी। एटीएम व्यवहारांवर आजपासून नवीन शुल्क लागू करण्यात येणार आहे। आरबीआयच्या नव्या सूचनेनुसार बँकांचे दर जाहीर करण्यात आलेले आहेत। मोफत व्यवहार मर्यादा मेट्रो शहरांमध्ये दरमहा फक्त 3 वेळा मोफत असणार आहे आणि त्यानंतर दरमहा शहरांमध्ये 5 वेळा ही सेवा मोफत असणार आहे। मदर डेअरीनं दूध दरात वाढ केल्यानंतर आता अमूलनं सुद्धा दुधाच्या दरामध्ये वाढ केलेली आहे। दुधाचे दर हे प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवण्यात आलेले आहेत।
अमूलचे नवे दर 1 मे पासून लागू होतील। देशभरात दूध दरात वाढ करण्यात आली आहे। अमूलनं म्हशीच्या दुधासह स्टँडर्ड, गोल्ड, अमूल स्लिम अँड ट्रिम, अमूल चाय मजा, अमूल ताजा, अमूल गाय या दुधांच्या दरात वाढ केली आहे। दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवलेले आहेत। आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। नवी मुंबई महानगरपालिकेनं मुख्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त ही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। डोंबिवलीमध्ये प्रियकरानं प्रेयसीची गळा आवळून हत्या केली आहे। 3 वर्षांपासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। दरम्यान दोघांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव यात्रेचं भिवंडीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर एसटी बसनं दुचाकी स्वाराला चिरडलं। या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। भिवंडीत वक्फ सुधारणा कायद्याविरोधात बत्तीगुल आंदोलन करण्यात आलं। आंदोलनामध्ये नागरिक, व्यापारी, धार्मिक संस्था या सहभागी झाल्या होत्या। तर घर, दुकानं, कारखाने यामधील 15 मिनिटांसाठी वीज बंद करून सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला। आता एक मोठी बातमी। पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। उड्डाणपुलाचं उद्घाटन विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटरपर्यंत होतंय आणि हा कार्यक्रम सध्या सुरू झालेला आहे। उड्डाणपुलाचं लोकार्पण सध्या सुरू झालेलं आहे। उड्डाणपुलामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी टळणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यातून सिंहगड रोडवरच्या वाहतुकीतून आता पुणेकरांची सुटका होणार आहे। पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होतंय। विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटरपर्यंत या उड्डाणपुलाचं लोकार्पण केलं जातंय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। पाकिस्तानमधील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार पलवशा मोहम्मद जई खान यांनी दरपोक्ती करत भारताला धमकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अयोध्येमधील नव्या बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी लष्करातील सामान्य सैनिक लावेल असा फाजील आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। अमरावतीमध्ये बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली। धाराशिवमध्ये विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलंय। प्रताप सरनाईकांच्या आश्वासनामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले। नांदेड जिल्ह्यातील पाणीसाठ्यात सातत्यानं घट होत आहे। जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे। तर पर्जन्यमानाला विलंब झाल्यास नांदेडमध्ये पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे। अमरावतीच्या धारणीमध्ये खासदार बळवंत वानखेडेंनी पाहणी दौरा केला। यावेळी त्यांनी पाणी टंचाईचा आढावा घेतला। दरम्यान प्रभावी उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या। पेणमध्ये रायबादेवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या यात्रेला 150 वर्षांची परंपरा आहे। देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती। रत्नागिरीच्या बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक वाढली आहे। यामुळे आंब्याला 500 ते 700 रुपये दर मिळतोय। दरम्यान आंबे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। बीड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आणि यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय। पाणी वाया गेल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान तातडीनं पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। गोंदियाच्या कृषी विभागानं खरीप हंगामासाठी नियोजन केलंय। 2,18,000 हेक्टरवर भाताची शेती केली जाणार आहे। 50% शेतकऱ्यांचे घरचे बियाणे आणि 50% बाजारातील बियाणे याप्रमाणे कृषी विभागानं नियोजन केलंय। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कचरा डेपो दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी करण्यात आली आहे। तातडीनं कचरा डेपो हटवण्याची मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। शहापूर तालुक्यातील समृद्धी महामार्ग 1 मे नंतर सुरू होणार आहे। कोळकेवाडीमध्ये टोलनाका सुरू झाल्यानंतर शहापूर तालुक्यात वाहतुकीचा ताण वाढणार आहे। चंद्रपूरच्या इराई नदीच्या खोलीकरणाच्या कामाला वेग आलाय। 45 दिवसात खोलीकरणाचं काम पूर्ण केलं जाणार आहे आणि यासाठी 17 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे।
माओवाद्यांच्या गडामध्ये जवानांनी तिरंगा झेंडा फडकवलाय। गेल्या 9 दिवसांपासून माओवाद्यांच्या विरोधात 3 राज्याच्या सीमेवर असलेल्या करेगट्टाच्या पर्वत रांगांमध्ये जवानांचं मोठं ऑपरेशन सुरू आहे। यातील 2 मोठ्या पहाडी असलेल्या धोबे पहाड आणि नीलम सराय या 2 मोठ्या डोंगरांवर जवानांनी आपलं वर्चस्व मिळवलं।